गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावाला जोडणारा वाघ नदीला मिळणाऱ्या नाल्यावरील जुना पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो। त्यामुळे या गावांचा अनेक दिवस तालुक्याशी संपर्क तुटून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। 8-8 दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे शाळेत जाणारी मुलं, कामानिमित्त जाणारे मजूर आणि भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या नाल्यावर त्वरित पूल बनवण्याची मागणी करत या गावातील ग्रामस्थ आणि प्रहार संघटना आमरण उपोषणाला बसली आहे। मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। आपण उपोषणाला बसलेला आहोत। इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे। हा कुवाडास नाला पिपरटोला आणि चिष्टोला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रफ्ता जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी 35 ते 40 वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशन मध्ये आलेला आहे। इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे। इथं आपला गाव आमगाव मधून 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे। इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात। इथं कसं आहे, जसं आपला गावामध्ये शिक्षण जे आहे 5वी 6वी 7वी पर्यंत आहे। 7वी 8वीच्या नंतर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आमगाव झालिया जावं लागते आणि पावसाळ्यात इथं कसं आहे, जसं पाऊस भरपूर पडला की या पुला, आता हे तुम्ही पूल पाहत असाल, या पुलावर भरपूर 8-8 ते 10-15 दिवस डुबलेला राहते। याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपरटोला मरारटोला या गावामध्ये छोटे मोठे शेतकरी आहेत, व्यवसाय करणारे लोक आहेत। त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते। त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इथच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही। जर आमगाव जायला लागलं तर आपल्याला 8 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला 25 ते 30 किलोमीटर करून जावं लागते। काय आता मागण्या काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या असं आहे की या पुलाची जो उंचाई जो आहे आपल्याला या नवीनीकरण, नवीन ओव्हरब्रिज पाहिजे। माझे नाव उर्मिला कटरे आहे, मी धानोली ग्रामपंचायतची सरपंच आहे। आज आहे सुनील भाऊ गरणकर आणि आमरण उपोषण हा इथे कुवेडास नाल्यामध्ये घेतलेला आहे आणि सर्व जी पिपरटोला, धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनतासुद्धा इथं उपस्थित झालेली आहे। यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असून सुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे। जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बिमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम उपचारच करता कुठं नेऊ शकत नाही, त्यांच्याकरता खूप समस्या आहे। शेतीप्रधान आपला गाव असल्यामुळे कसं आपल्या लोकांना ये जा करण्याकरता जसा मार्केट जायचं आहे, कुठेही जायचं आहे, एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या प्रसूतीचं करता आपल्याला दुसरी साधन नाही आहे। त्यामुळे हा पूल जीर्ण असून सुद्धा याच्यावर कमीत कमी 15-15, 20-20 दिवस सतत पाऊस जात राहते। त्याच्यामुळे जसे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत ते इथून प्रवास करतात, ते 5-6 किलोमीटरवर जी कावराबांची शाळा आहे तिथंही जातात। त्यांच्या कमीत कमी 20-20 दिवस समजा ते शाळेला जातील, नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते। तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या पूलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे अशी माझी प्रशासनाला याबाबत तुम्ही आपल्याकडून शासनाला काही मागणी वगैरे केली का? आम्ही याच्या अगोदर आम्ही टाकला होता। मागील आमचे आमदार सहस्रामजी कोरोटे यांच्याकडे त्यांनी म्हटलं होतं की मी निवडून आल्यावर हे 5 वर्षाच्या आतमध्ये हे काम पूर्ण होईल, पण हे काम काही झाले नाही। त्याच्या अगोदर 2004 या 5मध्ये इथं आपल्या ह्या एरियाचा तो पूरग्रस्त म्हणून झालेला होता हा एरिया, तर त्याच्यामध्ये सुद्धा आश्वासन दिले होते काही अधिकाऱ्यांनी किंवा नेते मंडळींनी, पण का तेही काही झालेले नाही। काय सांगाल? उपोषण होत आहे, याला आपला पाठिंबा असणार काय? हो, तेव्हापर्यंत असणार उपोषण? आता जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही किंवा प्रशासन काही याच्यामध्ये करत नाही तेव्हापर्यंत।